नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहाली राणे, ॲस्ट्रॉलॉजर, टॅरोट रीडर, वास्तू कन्सल्टंट आणि माइंड हीलर ऑल्सो. तुमचं माझ्या या हील विथ स्नेहाली या चॅनलमध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. लोक म्हणतात शेवटी जे नशिबात असतं ना तेच होतं. म्हणजे आपण कितीही चांगले वागलो, कितीही मेहनत घेतली तरी सुद्धा होतं तेच जे शेवटी आपल्या नशिबात लिहून ठेवलेलं असतं. मग असं वाटतं कशाला ना एवढी मेहनत घ्या, एवढा वेळ वाया घालवा. तुम्हाला काय वाटतं, नशीब ह्या गोष्टीला घेऊन तुमचं मत काय? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपलं नशीब आपल्याला साथ देतं म्हणून आपल्या बाबतीत सगळं चांगलं घडतं, की आपणच करून ठेवलेलं आपल्या वाट्याला म्हणजे नशिबाला येतं? हे जाणून घेण्यासाठी ना हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा चॅनलला करायला विसरू नका. म्हणजे नशिबात असतं तेच होतं हे जरी खरं असलं तरी सुद्धा तुम्ही मला एक सांगा, समजा नशिबाने मिळालेला तुम्हाला धनयोग तुमच्या जन्मपत्रिकेनुसार तुम्हाला तुमच्या पूर्व पुण्याईमुळे जर पत्रिकेमध्ये एखादा धनयोग लिहिलेला असेल आणि तो तुम्हाला या जन्मात मिळाला, तर तुम्ही तो चालून जाऊन उपभोगताच ना. म्हणजे त्यातून मिळणाऱ्या पैशाने तुम्ही नवनवीन सुखसुविधांचा वापर करून, वस्तू विकत घेऊन किंवा सेलिब्रेशन करून. का तुम्हाला समजा सांगितलं एखाद्या पैशाच्या ढिगाऱ्यावर तुम्हाला बसवलं आणि सांगितलं ह्याचा आनंद घ्या, तर तुम्हाला घेता येईल का? आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या पुढ्यात आलेलं एक पंचपक्वान्नाचं ताट आपण घेऊया. ते बघून नुसतं तुमचं पोट भरतं का? नाही, तो घास तोडून मुखापर्यंत नेण्याची क्रिया ही तुम्हाला करावीच लागते. आणखीन एक विद्यार्थ्याच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर सांगता येईल की समजा एखाद्या विद्यार्थ्याला सांगितले की तुला या वर्षी परीक्षेत उत्तम यश प्राप्त होणार आहे, अगदी बोर्डात येण्या इतके टक्के तुला मिळणार आहेत, पण त्याने जाऊन पेपर लिहिलाच नाही किंवा तो परीक्षेला गेलाच नाही, तर त्याला ते यश मिळेल का? म्हणजेच नशिबाने तुम्हाला संधी मिळते, पण ती सिद्ध करण्यासाठी तुम्हाला काम करावंच लागतं, कर्म करावंच लागतं. आणि ती संधी सुद्धा तुम्हाला अगदी काही पर्सनली फेवरेबल होऊन परमेश्वरांनी दिलेली नसते, तर ती तुमच्याच पूर्वपुण्याईमुळे तुम्हाला ह्या जन्मात ती उपभोगण्यासाठी देवाने दिलेली असते. पण ती सुद्धा उपभोगण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षरित्या कृतीही करावीच लागते. म्हणजे कर्म इज कंपल्सरी इन युअर लाईफ. पण इथे ना मनुष्य कर्माचा रोल विसरून मनासारखे न झाल्यास नशिबालाच दोष देतो आणि चांगलं मनासारखं झाल्यावरती स्वतःचीच पाठ थोपटवतो, म्हणजे गर्व करतो. म्हणजे चांगलं झालं तर ते स्वतःचं क्रेडिट आणि वाईट झालं किंवा ते मनासारखं झालं नाही तर त्याचा दोष किंवा आरोप हा समोरच्यावरती किंवा घडणाऱ्या त्या परिस्थितीला, जे की या दोन्ही गोष्टींना कारणीभूत तो स्वतः मनुष्यच असतो. आपल्या आयुष्यात एखादी घटना घडणं किंवा न घडणं ह्या दोन्ही गोष्टीला कारणीभूत आपलं कर्मच असतं. नशिबात नाही, कारण आपण कर्म चांगलं केलेलं नसतं. आणि नशिबात असलं तरी सुद्धा ते उठून आपल्याला कर्म केल्यानेच त्याचं सुख किंवा भोग प्राप्त होतात. आयता हातावर काहीच मिळत नाही. प्रारब्धही बदलता येतं आणि पुढचं भविष्य म्हणजे नशीब हे सुद्धा तुम्ही बदलू शकता. आणि या दोन्ही गोष्टी अवलंबून असतात ह्या तुमच्या वर्तमान काळातल्या क्रियामान कर्मावरच. ही ताकद फक्त क्रियामान कर्मामध्येच असते. म्हणजे नशीबही बदलता येते आणि प्रारब्धातला दाह सुद्धा कमी करता येतो. मागच्या जन्मातील तुमच्या चांगल्या वाईट कर्मामुळे ह्या जन्मात नेमकं कोणत्या वेळी आणि कोणकोणत्या सुखदुःखाला सामोरं जायचं आहे हे एक्झॅक्टली दाखवणारा जो रोडमॅप असतो ना, आपण म्हणूया, ते असतं तुमचं नशीब, म्हणजे तुमचं भाग्य. आणि म्हणजेच प्रॅक्टिकली म्हणायचं झालं तर ती तुमची जन्मकुंडली, जिच्यामध्ये तुमच्या आयुष्यात येणाऱ्या जोडीदारापासून संतती, शत्रू, आजारपण, नोकरी, व्यवसाय इत्यादी सर्व बाबीतला जो आराखडा आहे ना, तो सगळा स्पष्ट तिथे लिहून ठेवलेला असतो. ह्या ब्रह्मांडातील सूर्यमालेतील ते जे 9 ग्रह आहेत ते वेगवेगळ्या स्थानात राहून, वेगवेगळ्या राशीत राहून आपापल्या कॅरेक्टरिस्टिक्स प्रमाणे आपल्याला ती योग्य ती फळं देत असतात. योग्य तो रिझल्ट्स आपल्यावरती तो करत असतात. आपल्या मागील जन्माच्या कर्माचा हिशोब करून त्या ठराविक सिच्युएशनला जेव्हा ते ग्रह अवकाशात त्या सिच्युएशनला जेव्हा ते उपस्थित असतात तेव्हा एक्झॅक्टली आपला जन्म होतो. म्हणजेच ठराविक अंशावर ते ग्रह आल्यावर किंवा ठराविक राशीत किंवा ठराविक नक्षत्रावरच नशीब तुम्हाला ती सिच्युएशन क्रिएट करून देतं, म्हणजे ती परिस्थिती निर्माण करून देतं. आता अशा वेळेला तुम्ही काय करता हे तुमचं कर्म ठरतं किंवा त्यामागची जी भावना आहे ती ठरवते. उदाहरणार्थ, जन्माला कुठे यायचं, जन्म कुठे घ्यायचा हे जरी तुमच्या हातात नसलं तरी सुद्धा त्यानंतर आल्यावरती त्याही परिस्थितीतून वर कसं यायचं हे तुमच्या हातात असतं. म्हणजे उदाहरणार्थ, तुमचा जन्म जरी गरीब घराण्यामध्ये झालेला असला तरी सुद्धा त्या बिकट परिस्थितीतून वर येण्यासाठी घेण्याची जी मेहनत असते, स्ट्रगल असते, ही तुम्हालाच करावी लागते.
आणि ती स्ट्रगल करत असताना तुम्ही जर तग धरलात, कन्सिस्टन्सी ठेवलीत किंवा जे काही काम करत असाल त्यावरती मनापासून श्रद्धा ठेवलीत ना, तर 100% तुम्हाला वरती यायला मदत होते आणि तुम्हाला योग्य तो मार्ग सापडतो. पुढे जाऊन मी असं म्हणेन की नाही जरी मार्ग सापडला तरी सुद्धा तुम्ही घेतलेली ही जी मेहनत आहे, ही जी स्ट्रगल आहे, यातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या योग्य वेळ आल्यावरती कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्याचं योग्य ते फळ नक्की मिळतं. फक्त माणसालाच जरा यशाची जास्त घाई असल्यामुळे ना, तो आजूबाजूच्या लोकांकडे बघून स्वतःला कंपेअर करून किंवा स्वतःच्याच कामावरती शंका घेऊन तो स्वतःलाच वाईट व्हायब्रेशन्समध्ये ठेवू लागतो. म्हणजे थोडक्यात नशीब हे तुमच्या कर्मावरच डिपेंड असतं आणि तेही प्रारब्ध आणि क्रियामान कर्म यांवरच जास्त करून. म्हणजे ते 100% फिक्सही नसतं आणि 100% आपल्या हातातही नसतं. आता उदाहरण द्यायचं झालं ना, तर तुम्हाला एक सांगता येईल, तुमच्या नशिबाने तुमच्या वाट्याला आलेले जे पत्ते देवाने तुम्हाला हातात दिलेले असतात त्यावरती तो गेम कसा खेळायचा हे मात्र तुमच्या हातात असतं. मी प्लेइंग कार्ड्स विषयी बोलतेय. आणि त्यातून अधूनमधून चांगली पानंही तुमच्या हाताला लागत असतात. म्हणजे देव अधूनमधून चांगल्या संधी सुद्धा तुमच्या नशिबाला देत असतो. तो तुम्हाला एकटं कधीच पाडत नाही, परंतु तो डाव कसा खेळायचा, त्यामध्ये बुद्धीच्या जोरावर यशस्वी कसं व्हायचं हे मात्र तुमच्या हातात असतं. माझ्या नशिबात पैसा आहे का, माझ्या नशिबात विवाहाचे योग आहेत का, मग माझ्या नशिबात नोकरी आहे की मी व्यवसाय करू, अशा प्रकारचे प्रश्न घेऊन जेव्हा आपण एखाद्या ज्योतिषाकडे जातो तेव्हा तो तुमच्या मागील कर्माच्या, चांगल्या वाईट कर्माचा जो काही हिशोब आहे तो घेऊन निर्माण झालेली जी तुमची पत्रिका आहे ती बघून तुम्हाला तो गाईड करतो. त्या घटना घडण्याच्या ठराविक वेळा सुद्धा तो तुम्हाला दर्शवू शकतो. हां, पण तो तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही त्या फेजमधून जाताना, एखादा स्ट्रगलिंग पिरियड असेल तुमच्या नशिबात, तर त्या फेजमधून जाताना तुमचं मानसिक स्थैर्य चांगलं राहावं, तुमच्या हातून वाईट कार्य घडू नये किंवा चांगलं कार्य होण्यासाठी तुम्हाला दैवी शक्तींचा सपोर्ट मिळावा, यासाठी तो तुम्हाला ज्योतिषीय सल्ला आणि उपाय सुद्धा देतो. पण तिथे सुद्धा तुम्हाला तुमचं कर्मच करायचं असतं. म्हणजे कुंडली ही फ्युचर बदलत नाही, ती एक पॅटर्न दाखवते, मार्ग दाखवते, परंतु त्याच्यावरून चालायचं मात्र तुम्हालाच असतं. उदाहरणार्थ वेदर फॉरकास्टवाले सांगतात की आज पाऊस कदाचित पडण्याची शक्यता आहे. अशा वेळेला आता छत्री घेऊन घराबाहेर पडायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय तुमचा असतो. आता नशीब बदलता येतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. मी म्हणेन हो, नक्कीच काही अंशी होच. म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या काही ठराविक घटना वगळता काही बाबतीतला भाग तुम्ही चांगलं कर्म करून तुमच्या नशिबातला हा नक्कीच तुम्ही बदलू शकता. हां, पण काही ठराविक ठळक घटना म्हणजे समजा मागील जन्मी तुम्ही एखादं क्रूर किंवा वाईट कर्म करून एखाद्याला खूप त्रास दिला असेल, खूप दुःख सहन करायला लावलं असेल, तर त्याच सेम टाईपचा त्रास तुम्हाला सुद्धा एक ठराविक सिच्युएशन निर्माण करून ती परिस्थिती तुमच्यावरती आल्यावरती तुम्हाला सुद्धा तो भोगावा लागतो. कारण तो दाह त्यावेळेला समोरच्याने कसा सहन केला असेल हे तुम्हालाही कळणं गरजेचं असतं. हां, पण ती ठराविक सिच्युएशन, तशी परिस्थिती निर्माण झाल्यावरच. नाहीतर चांगल्या परिस्थितीत तसं तुम्हाला दुःख तुमच्या वाट्याला देऊन त्याची झळ तुम्हाला कशी पोचणार. आणि ती ठराविक सिच्युएशन आल्यावरच भोगावा लागतो हे जे मी म्हणत आहे, म्हणजेच त्या ग्रहांच्या महादशा किंवा अंतर्दशा. प्रत्येक ग्रहांच्या ह्या ठराविक काही वर्षांच्या कालावधी एक ठरलेला असतो, तेवढ्या वर्षांचा त्यांच्या महादशा असतात. त्या जशा तुमच्या जन्मानुसार तुम्हाला एक एक करून येऊ लागतात, त्या पिरियडमध्ये त्या ग्रहांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांचे जे गुणधर्म आहेत, त्यानुसार ते तुमच्या आयुष्यावरती तसतसे इम्पॅक्ट पाडतात. हां, पण काही अंशी जो नशिबाचा भाग आहे, जो बदलता येतो, मी तुम्हाला सांगितलं, तो कसा ते बघूया. तर एक म्हणजे तुमचं कर्म बदलून. म्हणजेच या जन्मातली तुमची जी जबाबदारी आहे, म्हणजे आई म्हणून, वडील म्हणून, नवरा म्हणून, बायको म्हणून, मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, किंवा तुम्ही ज्या एखाद्या ठिकाणी काम करता तिकडे जे तुमच्या वरती जबाबदारीचं जे काम आहे ते नित्य नेमाने व्यवस्थितरित्या पार पाडणं, किंवा एखाद्याला अडीअडचणीमध्ये आपापल्या लेवलने जशी जमेल तशी मदत करणं, अन्नदान करणं, सेवा करणं. हा, पण आपण अपेक्षा न ठेवता किंवा मनामध्ये चांगली भावना ठेवूनच आपल्या हातून जे चांगलं काम करतो ना, त्यांनी आपलं नशीब बदलता येतं. आणि दुसरं म्हणजे आपले विचार बदलून. तुमचं माइंडसेटच तुमचं नशीब बदलतं. एखाद्या परिस्थितीला तुम्ही कोणत्या नजरेने बघता ना, त्यावर तुमचं रिॲक्शन ठरतं.
म्हणजे आयुष्यात आलेला एखादा प्रॉब्लेम ह्याला तुम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारलत किंवा एखादा तुम्हाला दिलेला एखादा जसं काही टास्क आहे असं म्हणून जर तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर त्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत ना तेच तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे ते शोधण्यासाठी तुम्हाला पुश करतात. ना की अशा वेळेला डोक्याला हात लावून रडत बसलं पाहिजे. जर तसं केलं तर तुम्ही तिथेच अडकता. अशा वेळेला मी बाहेर कसा पडू, मार्ग कसा काढू हा विचार केला पाहिजे. विचारांची दिशा बदललीत की मार्ग आपोआपच सापडत जातो. आणि तिसरं म्हणजे साधना आणि प्रार्थना. तुमच्या आयुष्यात आलेले प्रत्येक प्रॉब्लेम्स हे प्रत्येक वेळेला फाईट करूनच सुटतात असं नाही, तर कधी कधी त्यांना पूर्णपणे भोगून मोकळं होणंही गरजेचं असतं. कारण गतजन्मीतलं तुमच्या कर्मानेच बनलेलं जे तुमचं प्रारब्ध आहे ते प्रत्येक वेळेला कर्म करूनच बदलता येतं असं नाही, तर कधी कधी त्याच्यासमोर नतमस्तक होणंही शहाणपणाचं लक्षण असतं. आलेल्या सुनामी पुढे मऊ गवताप्रमाणे जर पूर्णपणे जमिनीला टेकलं तरच त्यानंतर मान वर काढून जगण्यासाठी आपल्याला हक्क उरतो. त्यात जर तुम्ही तग धरलात तरच मी म्हणेन तुम्हाला पुढेही सर्वायवल होता येतं. नाहीतर मोठमोठाली वृक्ष आपण बघतो त्या सुनामीमध्ये मुळापासून उखडून गेलेली. अशा वेळेला आपण केलेली मंत्र साधना किंवा देवाची प्रार्थनाच आपल्याला तारून नेते, मन शांत ठेवते आणि एक्सेप्टन्स करायला शिकवते. अशा वेळेला घेतलेले निर्णय हे आपले योग्य ठरतात. अशा वेळेला ब्रह्मांड नायकाला शरण जाऊन माफी प्रार्थना करणं हा एकमेव चांगला उपाय असतो. साधनेमुळे मन शांत होऊन एकाग्र होण्यास मदत होते आणि अशा वेळेला केलेली प्रार्थना किंवा आलेला जो काही इन्सिडन्स असेल आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यामधून सर्वायवल व्हायला आपल्याला मदत होते. आपण एक्सेप्टन्स घेतल्यामुळे ती गोष्ट आपल्याला जास्त दाहदायक ठरत नाही. सो जे आयुष्यात आपल्याला देवाने दिलेले आहे ना त्याचे आभार मानायला कधीच विसरू नका. नाही मिळालेल्या गोष्टींबद्दल सुद्धा आभार माना, कारण जे तुमच्यासाठी चांगलं आहे ना ते तो तुम्हाला योग्य वेळ आल्यावरती नक्की देतो. कदाचित तुम्ही जेवढी अपेक्षा करता ना त्याहीपेक्षा खूप जास्त. ग्रॅटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आभार व्यक्त केल्याची भावना जेव्हा या ब्रह्मांडाकडे पाठवतो ना तेव्हा तो तीच भावना डबल करून आपल्याकडे पाठवतो. म्हणजेच आभार मानण्यासारख्या अशा अनेक गोष्टी तो तुमच्या आयुष्यात उपलब्ध करतो ज्या तुम्ही अपेक्षाही केलेल्या नसतात. जर तुम्हाला असेच आध्यात्मिक आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज बघायला आवडणार असतील ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आवडतीचा विषय सुद्धा तुम्ही मला सुचवायला हरकत नाही. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटले तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय बाय.